मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 7 आरोपींना न्यायालयानं निर्दोष सोडले। हिंदुत्ववादी संघटनांकडून या निकालाचं स्वागतही करण्यात येत आहे, तर पीडित कुटुंबाकडून आपल्याला न्याय मिळाला नसल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे। आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसनं हेमंत करकरे यांनी तपास केलेली कागदपत्रे कुठे आहेत? नवीन तपास का सुरू केला? लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांनी न्यायालयामध्ये आपल्या साक्षी फिरवले। सरकारी वकिलांनी त्यांच्यापैकी कोणावरही खोटी साक्ष दिल्याचा आरोप का दाखल केला नाही, असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत विचारले। या प्रश्नांची उत्तर देणं आवश्यक आहे, अन्यथा पूर्वीच्या मनूच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही ब्राह्मणाला दोषी ठरवलं जाणार नाही किंवा RSS आणि त्यांच्याशी संबंधित सदस्यांना कधीही दोषी ठरवलं जाणार नाही, असं देखील आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तपास ATS कडून करण्यात आला होता। ATS कडून दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं। नंतर या प्रकरणाचा तपास NIA कडून करण्यात आला। त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की ATS कडे बनावट पुरावे असतील तर NIA हे न्यायालयानं दोषपूर्ण तपासासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार का ठरवलं नाही आणि विभागीय चौकशीचे आदेश का दिले नाहीत, असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। न्यायालयानं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी बॉम्बस्फोट मृत्यू झालेल्या त्या 6 जणांचा बळी कोणी घेतला, असा देखील सवाल उपस्थित केलाय। तसंच आधीपासून एक ठोस तपास सुरू होता, तेव्हा AIAने पुन्हा नवा तपास सुरू का केला याचं स्पष्टीकरण NIAने द्यावं, असंही देखील त्यांनी म्हटलं आहे।